विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी निबंध वाङ्मयाच्या वैशिष्ट्यांचा अगोदर विचार केला. मराठी वाङ्मयाच्या स्वरूपाचाही काही प्रमाणात विचार केला. या तासामध्ये आणखीन मराठी निबंध वाङ्मयाच्या स्वरूपाची चर्चा आपल्याला करायची आहे. त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्र ही विचारवंताची भूमी आहे, परिवर्तनशील भूमी आहे. इथं अनेक स्थित्यांतरे झालेले आहेत. काल परत्वे अनेक विद्वान उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नायक, महानायक, समाजसुधारक या महाराष्ट्राने या देशाला दिलेले आहेत. 1818 पासून इंग्रजी राजवट स्थिरावले आणि अनेक क्षेत्रामध्ये बदलाचे वारे वाहू लागले. सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये बदल होऊ लागलेले आहेत आणि सामाजिक धार्मिक सुधारणावादी चळवळीचा पाया इथे घातला गेला. आधुनिकतेची पहाट इंग्रजी राजवटीच्या सोबत शिक्षण, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, वृत्तपत्र, नियतकालिके मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये निघालेली आहेत. नव्या सुशिक्षित पिढीला अनेक नव्या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना अनेक संकटातून, खाच खळग्यातून मार्ग काढावा लागलेला आहे. त्याच्यामध्ये पत्रकार, निबंधकार, विचारवंत आपल्याला सांगता येतील. आधुनिक काळातील या निबंधकारांनी, ज्ञानिवंतांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जे अनुभवलेले आहेत, पचवलेले आहेत, जे वाचन, मनन, चिंतन केलेलं आहे, त्यांच्या त्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्र उभं राहिलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे ब्रिटिशाच्या आणि भारतांच्या विचारावर आधारित नवी एक समाज व्यवस्था निर्माण करता येईल का, असा प्रयत्न यांच्या लेखनातून झालेला आपल्याला दिसून येईल. युरोपामध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधनाची, स्वयंस्फूर्तीनं प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. भारतामध्ये मात्र परिवर्तन घडून आणावं लागलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या प्रेरणा हे प्रामुख्याने विदेशी आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण संत साहित्यामध्ये प्रबोधनाच्या प्रेरणा होत्या, परंतु त्या गतीनं ब्रिटिश आल्याच्या नंतर त्या प्रेरणा गतीनं आपल्याला अधिक विकसित झाल्या. त्याचा परिणाम मराठी समाजावर, मराठी संस्कृतीवर या कालखंडामध्ये झाला. आणि म्हणून मराठी संस्कृतीचे आपलेपण टिकवून ठेवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीची जोडण्याची प्रक्रिया, परिवर्तन महाराष्ट्राच्या दृष्टीनं विलक्षण क्रांतिकारक आहे. आणि म्हणून मराठी समाजाला परिवर्तनाची दिशा मिळालेली आहे. अनेक जाणत्या माणसाने इंग्रजी राजवटीचे परिवर्तन प्रवाह या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि बुद्धिवंतांनी आपल्यामध्ये त्यांना सामावून घेतलेलं आहे. म्हणून नवा महाराष्ट्र घडत राहिला आणि महाराष्ट्रातील प्रबोधन, समाजसुधारक, विचारवंत याला या काळामध्ये कारणीभूत ठरलेले आपल्याला दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक लेखन या निबंधामध्ये मोठ्या प्रमाणात आलेलं नाही. वैचारिक लेखनासाठी निबंधाचा जन्म झाला असं म्हणू आपण. म्हणजे वैचारिक लेखन हे समाजाचं आणि राष्ट्राचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं धन आहे. वैचारिक साहित्यामुळे समाजाची आणि देशाची प्रगती होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून माणसांना एकावेळी आर्थिक दारिद्र्य आलं तर चालेल, ते कालांतराने नष्ट आपल्याला करता येईल, परंतु विचाराचं दारिद्र्य येऊ नये. कारण अविद्येमुळे, अज्ञानामुळे, विचार नसल्यामुळे लाखो पिढ्या मारल्या जातात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शिका म्हटले, शिकले आणि वैचारिक दारिद्र्य नष्ट झाल्याने या बौद्ध समाजाची प्रगती झालेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे ज्ञान ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन आहे. आणि म्हणून युरोपामध्ये प्रबोधनाची चळवळ भारतीयांच्या अगोदरच चालली आणि त्याने विज्ञानावर अधिक भर दिला. त्या आधारे प्रगतीपथावर गेले. भारतामध्ये राजे, महाराजे, संस्थापक यांचं राज्य होतं आणि इंग्रज आल्याच्या नंतर एक छत्री अंमलसत्ता प्रस्थापित झाल्यावर परिवर्तनाला सुरुवात झाली. इंग्रजी बुद्धिवंतामुळे, विज्ञाननिष्ठ असल्यामुळे त्याने विचाराची जोपासना केली आणि विचाराची देवाणघेवाण केली आणि त्यासाठी मराठी वाङ्मयामध्ये त्या देवाणघेवाणामधून निर्मिती झाली. मराठी वाङ्मयाची निर्मिती झाली. वैचारिक साहित्य म्हणजे मराठी गद्याचा विकास झाला. धार्मिक, आध्यात्मिक साहित्यापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, त्याचे प्रश्न सोडवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून या निबंधाने आपल्या लेखनाकडे बघितलेले आहे. या विचारवंतांनी समाजातील अनेक अंगावर लेखन केलेले आहे, पुस्तके लिहिलेली आहेत. धर्म, समाज सुधारण्यावर भर दिलेला आहे. आर्थिक दारिद्र्याची अर्थशास्त्रीय चिकित्सा केलेली आहे.
त्याचबरोबर आपल्या निबंध वाङ्मयातून, आपल्या लेखनामधून स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. ब्रिटिशाच्या वस्तूवर बहिष्कार टाकलेला आहे. अनेक उद्योगधंदे काढलेले आहेत. रूढी परंपरा, चालीरीती याच्यावर टीका सुरू झालेली आहे. भारतीय अर्थकारणाचा पाया लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे यांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली. हिंदुस्थानची संपत्ती का वाढत नाही त्या कारणांचा त्यांनी शोध घेतला. गोपाळ गणेश आगरकर यांनी अर्थशास्त्रीय विश्लेषण केलं. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत किंवा सांगावेत या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा रुपयाचा प्रश्नमधून सविस्तर विचार मांडले. ब्रिटिशांच्या वैचारिक मंथनातून या काळामध्ये या चर्चा सुरू झाल्या. ब्रिटिश भारतीय वैचारिक मंथनामधून, ब्रिटिश आणि भारतीयाच्या वैचारिक मंथनामधून महाराष्ट्रामध्ये धर्मचिंतनही सुरू झालेलं आहे. ख्रिश्चन धर्म आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार या अनुषंगाने करू लागलेले आहेत. ख्रिश्चन आणि हिंदू यांच्यात एक वैचारिक संघर्ष सुरू झालेला आहे. त्या वैचारिक मंथनातून धर्मचिकित्सा सुरू झाली. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांनी भागवत धर्माची नवी आवृत्ती आणली. कर्मयोगम, योग मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग यावर 9 व्याख्याने त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यातून धर्माचे चिंतन त्यांनी केलं. महात्मा फुले यांनी पुढे चालून सार्वजनिक सत्य धर्मग्रंथ लिहिला आणि धर्मचिकित्सेची मांडणी केली. आणि बुद्धिप्रामाण्यवादी या ठिकाणी असल्या कारणामुळे भारतीय समाज प्रगतीपथावर या ठिकाणी जाऊ लागलेला आपल्याला दिसतो किंवा प्रगतीपथावर गेला पाहिजे असे या सर्व विचारवंतांना वाटत होतं, या पत्रकारांना वाटत होता. आणखीन एक बदल झाला की या विचारवंतांनी जातीयतेवर प्रचंड या काळामध्ये लेखन केलेलं आहे. जात हा भारतीय जीवनाला, भारतीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे. महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब जांभेकर असतील, लोकहितवादी असतील, हे सर्व विचारवंतांनी जाती समतेचं निर्मूलन करणं, जाती नष्ट करण्याचा विचार त्यांनी मांडला. आगरकरांनी पुढे मांडलेला आहे. जातीभेदामुळे या भारताचं फार मोठं नुकसान झालं असं आगरकरांनी म्हटलेलं आहे. आणि लोकहितवादाने 1887ला जातीभेद पुस्तक लिहिलं आणि लोकहितवादी ब्राह्मण समाजावर फार टीका केली. ब्राह्मण समाजामध्ये प्रथमतः सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले. जाती समूळ नष्ट करण्याची भूमिका त्यांनी घेतली. रानडे आगरकर यांनी मबळ मते मांडलेली आहेत आणि पेशव्यावर आणि ब्राह्मण समाजावर त्या काळामध्ये जरा टीका अधिक केली. जातीचे बंधने हे अन्यायकारक आहेत हे महात्मा फुले यांनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी या ग्रंथातून आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचा असूड यामधूनही काही उल्लेख त्यांनी केले. काही जाती समतेचे सिद्धांत त्यांनी मांडले की इथला असणारा ब्राह्मण समाज इथे आले, बाहेरून आले असं फुल्यांनी म्हटलं आणि भारतीयावर आक्रमण केले, वर्चस्व निर्माण केलं, पुराणं रचली, वर्ण जात समाजावर लादले आणि पुराण आणि धार्मिक ग्रंथाचा योग्य अशा प्रकारचा म्हणजे वेगळा एक अन्वय अर्थ लावण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला. महात्मा फुले यांनी ब्राह्मणेतरांना विचार करण्याची एक नवी दृष्टी दिली आणि जातीविषयी मनामध्ये बहुजनाच्या एक चीड निर्माण केली आणि जाती नष्ट झाल्याशिवाय या देशाची आणि समाजाची प्रगतीच होणार नाही असं या विचारवंताचं ठाम मत होतं. म्हणून याच काळामध्ये आणखीन एक नवा विचार येऊ लागलेला आहे. विष्णुशाती चिपळूणकरांनी मवाळ अशा प्रकारच्या या काळामध्ये जातीच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. ब्राह्मणाचे या काळामध्ये त्यांनी समर्थन केलं. ही विचाराची स्थगलता या काळामध्ये सुरू आहे. विचारवंत इंग्रजी आणि मराठीमधून विचार मांडले. अनेक विषयावर लिहित बोलत राहिल्याने समाजाची या काळामध्ये प्रगती झाली. या विचारवंतामुळे सामान्य माणसाच्या जीवनाला अर्थ मिळाला. या विचारवंताच्या विचारामुळे समाजामध्ये सुधारक, बुद्धिवंत निर्माण झाले. म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या विचारवंताच्या विचारवंतांमधून होऊ लागलेला आहे. म्हणून वैचारिक साहित्याच्या प्रेरणेतून नवीन समाज निर्माण होतो आहे, नवा समाज घडतो आहे. ठेविले आनंदी तैसेच राहावे, चित्त असू द्यावे समाधान ही संकल्पना इंग्रज आल्याने बदलून गेली. जनमानसामध्ये परिवर्तन सुरू झालेले आहे आणि जुन्या रूढी ग्रस्त कर्मकांडवादी लोकांना आव्हान दिलं. नव्या विचाराची संधी मिळाली, प्रोत्साहन दिलं. ज्ञानाची मक्तेदारी मोडून काढली जाऊ लागली. श्रेष्ठ कनिष्ठ भावना कमी झाली आणि विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी विवेकनिष्ठ विचार अशा प्रकारे मांडले जाऊ लागलेले आपल्याला दिसून येतील. या चिकित्सेच्या बरोबरच
की राष्ट्रवाद ही संकल्पना या काळामध्ये लोकमान्य टिळक आणि विष्णू जयंती चिपळूणकर आणि पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रवाद मानला. राष्ट्रप्रेमाविषयी भावना समाजामध्ये या काळामध्ये निर्माण केली. वैचारिक लेखनाच्या मंथनातून राष्ट्रप्रेम वाढीस लागलं, त्यातून स्वातंत्र्य चळवळ जन्माला आली, उभी राहिली. म्हणजे वैचारिक साहित्याने समाज ढवळून काढला, समाजाला विचार प्रवृत्त केले, समाजाची नव्याने घडी बसवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सामाजिक सुधारणेचा आग्रह या काळामध्ये धरला गेलेला आपल्याला दिसून येतो आहे. विचारवंतांनी बुद्धिवाद विवेकवाद जोपासून चर्चा केली. ब्रिटिशांनी भारताचं शोषण केलं, भारतीयाने अस्पृश्यांचं शोषण केलं आणि सर्वांनी मिळून स्त्रियांचं शोषण केलं. याच्यामध्ये बदल सुरू झालेला आहे. शासन व्यवस्था, शिक्षण संस्था, मुद्रणालय, प्रकाशन संस्था, शाळा, पुस्तकाविषयी निर्मिती, वृत्तपत्र, नियतकालिके सर्वांमुळे ज्ञानक्षेत्रामध्ये बदल झाला. इंग्रजी राजवट वैचारिक संस्कृतीवर आधारित होती आणि पुढे तेच विचार जनमानसामध्ये रुजू लागले. विचारवंताच्या लेखनातून, त्यांच्या कर्तृत्वातून सुधारणावादाचा जन्म झाला. म्हणजे या पाश्चात्य विचारप्रणेतून बुद्धिनिष्ठ, विवेकनिष्ठ, विज्ञानवादी विचाराला या काळामध्ये गती मिळालेली आपल्याला दिसून येईल. म्हणून पाश्चात्याच्या विचारप्रणेतून राजकीय आणि सामाजिक सुधारणावादाची चर्चा झाली. याच्या अगोदर भारतामध्ये ईश्वर, निरीश्वरवादी अशा विचारसरणी होत्या. ईश्वरवादाचा प्रभाव त्या कालखंडामध्ये अधिक होता. नंतर मात्र तो कमी झाला आणि ती जागा माणसाला अधिक घेतलेली आपल्याला दिसून येईल. निरीश्वरवादी विचाराची परंपरा अलीकडे जास्त रुजली जाताना आपल्याला दिसते. भारतीय साहित्यामध्ये निबंधकार हे खऱ्या अर्थाने लेखन करत होते. त्यांचं लेखन हे अक्षर वाङ्मय झालेलं आहे. म्हणून विचारवंताने वर्तमान काळामध्ये मांडणी करताना भविष्यकालीन प्रगतीकडे दृष्टिक्षेप त्यांनी टाकलेली आपल्याला दिसून येईल. आणि विचार माणसामध्ये माणसाला माणूस म्हणून वागवण्याकडे अधिक होऊ लागलेला आहे. शोषणरहित समाज निर्मितीसाठी या निबंध वाङ्मयाने या काळामध्ये गती घेतलेली आपल्याला दिसते. हे सर्व विचारवंत, बुद्धिवंत व्यवस्थेविषयी चिंतन करू लागलेले आहेत. या व्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अन्याय, अत्याचार, शोषण विरोधी लिखाण करत आहेत. जे आहे त्याहीपेक्षा अधिक चांगले जीवन व्हावे त्या दृष्टीने मांडणी केली जाऊ लागलेली आहे. आणि या काळामध्ये त्यांनी कुणाचीही पर्वा केलेली नाही. जे सत्य असेल तर मांडू, बोलू अशी भूमिका घेतलेली आहे. विचारवंत आहे त्या व्यवस्थेमध्ये बदल करून व्यवस्था अधिक कशी चांगली करता येईल या दृष्टीनं लेखन केलेलं आहे. म्हणून माणसाच्या कल्याणासाठी ते सगळे विचारवंत आग्रही राहिलेले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून विचारवंत धर्माची निर्भीडपणे चिकित्सा करू लागलेला आहे. धर्मावर आधारित असणारं राज्य समाजाचं नियंत्रण करून त्यांचं शोषण करतो आहे. त्या धर्माधिष्ठित राज्याच्या मर्यादा या काळामध्ये विचारवंतांनी दाखवून दिल्या. याबरोबरच राजकीय लोकांना, राज्यकर्त्यांना विचारवंत कोणत्याही काळामध्ये अडचणीचे ठरतात. विशेषतः धर्माच्या नावानं राजकारण करतात. त्याच्या पलीकडे जाऊन मान्य करण्याचा प्रयत्न निबंध वाङ्मयामधल्या या विचारवंतांनी केला. विचारवंत या व्यवस्थेच्या विरुद्ध उभा राहिले आणि सामान्य माणसांचा अधिकारासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी, संरक्षणासाठी, शिक्षणासाठी त्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये विचार मांडले. समाजाला विचार प्रवृत्त केले, जागृत केले, समाजाचे प्रबोधन केले, व्यवस्थेचे विवेचन केले, विश्लेषण सातत्यानं करत राहिले. एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. आणि म्हणून भारतीय त्याच्यातून पुढे समाज उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो आहे. म्हणून त्यांच्या विचाराच्या मांडणीमुळे समाजामध्ये प्रबोधन, परिवर्तन होऊन एक बौद्धिक वर्ग, प्रगत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी तयार झाला. अनेक बौद्धिक वर्ग प्रगत होऊन समाजाचा एक आराखडा या काळामध्ये तयार करताना आपल्याला दिसतो आहे. म्हणून हे सर्व विचारवंत सातत्याने अभ्यास करणारे, चिंतन करणारे, मनन करणारे आणि ज्ञानाचं संवर्धन करणारे आपल्याला दिसून येतील. म्हणून विचारवंतांनी मांडलेल्या विचारातून, वैचारिक लेखनातून समाजातील साहित्य, कला, शास्त्र, तंत्रज्ञान यांचा विकास झाला. समाज संस्कृती निकोप राहण्यासाठी ते उपयुक्त ठरले. म्हणून या सगळ्या निबंधकारांनी, विचारवंतांनी, पत्रकारांनी समाजातील लोकमानस वळवण्यासाठी प्रयत्न केले. व्यवस्थेची विचारक्षमता वाढून, गुणवत्ता वाढवून बौद्धिकदृष्ट्या समाज परिपक्व, समतोलवादी, सर्वांगीण करण्यासाठी, सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणून या वैचारिक निबंधकारांनी नवसमाज, नवसंस्कृती आणि शांततामय समाधानी मानवी जीवन निर्माण करण्यासाठी विचारांची प्रेरणा केलेली आपल्याला दिसेल. समाजामध्ये विचारवंतांनी ऐक्यभावना वाढवली.
सेवाभाव वाढवला, निस्वार्थ आणि वैचारिक दृष्टीही वाढवलेली आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा शोषण याची नीट उकल केलेली आहे. देशाला स्वतंत्र करण्यासाठी, राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समाजामध्ये राष्ट्रीय भावना या विचारवंतांनी चेतवली आणि त्याच्यातून राष्ट्र स्वतंत्र होण्यास, स्वातंत्र्य चळवळ उभी राहण्यास या विचारवंतांची मदत झालेली आपल्याला दिसून येईल. नव्या जुन्या विचारामध्ये समन्वय घडवून येत समतोलपणाचा विचार करू लागलेले आहेत. वर्ण जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन माणूस केंद्रस्थानी ठेवूनच या काळात लेखन होताना आपल्याला दिसून येईल. सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी या विचार जहाल आणि मवाळ या विचाराचा संघर्षामधून उलट सुलट विचाराचा प्रवाह या ठिकाणी निर्माण झाले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने देश स्वतंत्र झाला आणि माणसं सुखी करण्यासाठी सुद्धा पुढे हा विषय चालू ठेवलेला आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून इंग्रजी शिक्षण घेतलेल्या परराष्ट्रातील पहिली सुशिक्षित पिढीतील शिकलेले अनेक विचारवंत या काळामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी यांचे काही उल्लेख याच्या अगोदर आपण केलेले आहेत. दादोबा पांडुरंग तरखडकर, दामोदर पाळंदे, विश्वनाथ मंडली, गोना माडगावकर, विष्णुभाऊ ब्रह्मचारी, बाबा पद्मजी मुळे, महात्मा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर अशी काही मोजकी आपल्याला नावं सांगता येतील. निबंध वाङ्मयाची परंपरा अखंड रीतीने याने चालवली. ज्ञानाच्या विविध क्षेत्रामध्ये शास्त्रामध्ये विस्तारित केले. निबंध वाङ्मयाला परंपरा नव्हती, इथे सुरू झाली. याच काळामध्ये निबंध लेखन झाले, त्यास वैचारिक साहित्य आपण म्हणतो. म्हणून इंग्रजी भाषेतील वैचारिक निबंध हा आकृतीबंध मराठी आधुनिक सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये निर्माण केला. माणसाच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, भावनात्मक, राष्ट्रीय जीवनाशी आणि सामाजिक जीवनाशी निगडीत अशा प्रकारचे विषय त्यांनी हाताळले. निबंध वैचारिक स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून, विचार मंथनातून निर्माण झालेला गद्य वाङ्मय प्रकार आहे. मराठी निबंध वाङ्मयाची मांडणी मुख्यतः मराठी नियतकालिकातून झाली, निबंध वाङ्मयातून झाली. मुद्रण यंत्रे आणि मुद्रण संस्था मुंबईमध्ये स्थापन होऊन निबंध जन्माला आले. 1841ला भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं साप्ताहिक काढलं. 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्र आणि दिग्दर्शक मासिक सुरू केलं. दर्पणचा उद्देश स्वदेशी लोकांमध्ये विलायतीतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी आणि लोकांचं कल्याण तसेच स्वतंत्रपणे आणि उघडरित्या विचार करण्यास तयार व्हावे यासाठी दर्पणचा जन्म झाला आहे असं म्हटलेलं आहे. भाऊ महाजन यांचं लेखन निर्भय आणि स्पष्ट आणि बाणेदार असं आपल्याला दिसेल. प्रभाकराच्या नंतर धूमकेतू, ज्ञान किंवा त्यात ज्ञानदर्शक त्रैमासिक त्यांनी सुरू केलं. पुढे वैचारिक लेखनात ज्ञानप्रसारक, उपयुक्त ज्ञानप्रसारक सभेचे मासिक 1950ला निघाले. ख्रिश्चन मिशनरी ज्ञानोपासक नावाचं नियतकालिक आलं. बाबा पद्मजी ते चालवत असत. या वृत्तपत्रातून, नियतकालिकातून हिंदू धर्मावर या काळामध्ये टीका होऊ लागली आणि हिंदू धर्म विरोधी मताचे खंडन करण्याचं सुद्धा या काळामध्ये दांडेकरांसारखे विचारवंत आपल्याला दिसून येतात. याचबरोबर उपदेशचंद्रिका, विचारलहरी 1842ला काढलं. मिशनरी चळवळीला आळा घालण्यासाठी विचारलहरी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी 1852ला हे नियतकालिक आलेलं आहे. सद्मर दीपिका बाबू शेटे अशी काही नियतकालिका या काळामध्ये निघाली. वर्तपत्र सृष्टीमध्ये पुण्याचे ज्ञानप्रकाश 1889ला आणि 1849ला, मुंबईचे हिंदू प्रकाश 1862ला विष्णुशास्त्री पंडितांनी हे काढलेले आहेत. ही सगळी उपरोक्त विविध नियतकालिकांमधून बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरट विवाह इत्यादी विषयावर आपले पुरोगामी विचार या विचारवंतांनी या काळामध्ये परखडपणे मानले गेलेले आपल्याला दिसून येतील. मित्रांनो, मराठाच्या वैचारिक चळवळीला उत्कृष्ट आणि बौद्धिक विवेकयुक्त रूप देणारे विद्वान लेखक ज्ञानप्रकाश आणि इंदू प्रकाश या पत्रकारांनी त्या काळामध्ये निर्माण केले. या सर्व नियतकालिकांनी सामाजिक न्यायबुद्धी वाढीस लावली. विचार विनिमय, वाद विवाद याच्या सामाजिक जीवनामध्ये महत्त्व स्थापन केले आणि सुधारणावादी महती पटवली आणि राष्ट्रीय भावनेचं भरण पोषण केलं. नवे नवे विषय हाताळलेले आहेत. अन्यायविरोधी सनदशीर मार्गाने आंदोलनं केलेली आहेत, त्यांना दिशा दिलेली आहे. यांची ही गद्यशैली अधिक लवचिक, विचारशील, तर्कशुद्ध, डौलदार, ढंगदार अशा प्रकारची बनलेली आपल्याला दिसून येईल.
धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक सर्वच बाबीवर या काळामध्ये यांनी लेखन केलेलं आहे. अशा या काळामध्ये लोकहितवादिनी शतपत्रे, लोकमान्य टिळकांनी केसरी आणि कृष्णराव भालेकरांना दिनबंधू आदी नियतकालिका आपल्याला दिसून येतील. वैचारिक विचाराची परंपरा त्यांनी चालवली. कुणी राजकीय पक्षावर टीका केली, कुणी सामाजिक अन्याय मोडून काढण्यास प्रयत्न केले, कुणी राष्ट्रवाद रुजवला, कुणी बहुजनांनी शेतकऱ्याचे प्रश्न मांडले, हिंदूंचं कुणी हिंदूंच्या विचारांचं पंच आजोबा नावाच्या एका मासिकानं प्रसार आणि प्रचार केला. जातीभेद असेल, लोकशाही असेल, जनतेचं दुःख असेल, अन्याय अत्याचार असेल, अर्थकारण असेल, सांस्कृतिक घडामोडी असेल, अशा विविध विषयावर या काळामध्ये लोकहितवादी यांनी लेखन केलेलं आहे. लोकहितवादीने स्वदेशीचा या काळामध्ये पुरस्कार केलेला आहे. हिंदू धर्मातील दोष लोकहितवादाने या काळामध्ये दाखवलेले आहे. स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि बुद्धिवादी, नीतीप्रधान, न्यायप्रधान समाज रचना या ठिकाणी लोकहितवाद्यांना खऱ्या अर्थानं हवी होती. आणि म्हणून मराठी वाङ्मयामध्ये बहुविध बहुगुणसंपन्न लेखन त्यांनी केलं. हिंदुस्थानचा भौतिक, सामाजिक, धार्मिक अधोगतीची तर्क कठोर मीमांसा केली. नव्या समाज रचनेच्या दृष्टीने शतपत्रांचं मोल अधिक आहे. पोत्या, पुराण, अंधश्रद्धा याच्यावर टीका केली. याचबरोबर त्यांनी पुढे जाऊन असं म्हणलेलं आहे की यज्ञ वाचन असो, यज्ञवल्क्याचे असो, कुणाचेही असो, ब्रह्मदेवाचे का असेना, आपली बुद्धी चालवा, विचार करा, घातक वचनावर हरताळ लावा, धर्म, कायदे आणि हितकारी जर असतील तर परखडपणे त्याच्यावर टीका करा, बोला, अशी परखड विचारसरणी मान्य. म्हणजे लोकहितवादी यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. संस्कृत विद्येचा व्यवहारामध्ये उपयोग नाही असं म्हटलं. शास्त्री, पंडित निरुपयोगी आहेत म्हटलं. सतीपतेवर हल्ला केला, बालविवाहावर टीका केली, स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला. केशवपण विविध विषयावर या काळामध्ये त्यांनी चर्चा केली. इतिहासावर जास्त लेखन केलं, अर्थशास्त्रावर लेखन केलं. ब्राह्मण धर्म, ब्राह्मण दक्षिणा, धर्म चिकित्सा, पुराण ग्रंथ याच्यावरही टीका केली. म्हणजे नीतीप्रधान धर्माचा पुरस्कार लोकहितवादीने केला. सत्य असेल ते बोलेन, क्रोध न करणे, दया, क्षमा, चोरी, विभिचार याच्यावरही ही लक्षणं त्यांनी नीतीप्रधानतेची सांगितलेली आपल्याला दिसून येतील. 15 लेख त्यांनी धर्माच्या चिकित्सेवर या काळामध्ये लिहिलेले आहेत. कडाडून या काळामध्ये लोकहितवादीने टीका केली गेलेली आपल्याला दिसून येईल. म्हणून लोकहितवादी सामाजिकतेच्या दृष्टीनं पचणं फार अवघड आहे. म्हणून त्यांनी आणखीनही पुनर्विवाहाचा कायदा असला पाहिजे. समाज सुधारण्यासाठी सुधारणाच्या पाठीशी ते त्या काळामध्ये मात्र उभारलेले दिसत नाहीत. राष्ट्राला आधार असणारी जी माणसं होती त्यांची गौरवबुद्धी आणि राष्ट्रीय पुनर्स्थापनाचा आधार ठरणारी नवी समाज रचना त्यांना हवी होती. नवे शैक्षणिक, विज्ञान, उद्योगधंदे याच्या माध्यमातून शहाणा करून सोडावं असं त्यांना वाटायचं. सामाजिक, धार्मिक गुलामगिरी मुक्त झाली पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता वाढली पाहिजे. नव्या विचाराची खरं तर धारणा त्यांच्याजवळ होती. महात्मा फुले, कृष्णराव भालेकर वगळता बोलाय तसे चालावे, त्याची वंदावी पाऊले याच्यामध्ये हे मोडणारे नव्हते. या काळामध्ये बोलके सुधारक, काही विचार मांडणारे सुधारक होते. बोलके आणि कर्ते सुधारकामध्ये महात्मा फुल्यांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणावर यामध्ये अधिक भर दिला. राष्ट्रवाद अधिक सुधारणावाद याची चर्चा झाली आणि राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि सामाजिक सुधारणा म्हणणाऱ्या लोकांमध्ये ही चर्चा घडून आली. या काळामध्ये दादोबा तरखडकर यांनी मराठी व्याकरणावर जवळजवळ 25 निबंध प्रकाशित केले. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मराठी व्याकरण 1885ला लिहिलेलं व्याकरण मराठी भाषेवर 100 वर्ष अधिराज्य केलं. त्यांच्यानंतर कृष्णाजी केशव दामलेंनीच व्याकरणावर पुस्तक चांगलं लिहिलं. म्हणून व्याकरणिक निबंधामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी नव्या परिभाषेचा तशाच नव्या व्याख्येचा विचार केला, वापर केला. मूलभूत व्याकरणविषयक विचार पुढे त्यांनी मांडले. विविध ज्ञानविस्तार 1867ला त्याच्या निबंधशैलीमध्ये परिवर्तन घडून आलं आणि सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येईल.
म्हणजे वैचारिक लेखनाला दिशा दिली. शुद्ध लेखन, व्याकरण, विद्वत्तापूर्ण अशा प्रकारचं लेखन या काळामध्ये झालं. म्हणून वाचकाची चिकित्सा बुद्धी, जिज्ञासा वृत्ती वाढवून बहिष्कृत केले. खंडन मंडन संदर्भामध्ये प्रखर विचार मांडले. नवा आशय, नवे विषय, नवा आविष्कार, तंत्र निबंध वाङ्मयामध्ये वाढवले आणि त्या काळामध्ये त्यांनी विकसित केलेले आपल्याला दिसून येतील. म्हणून या कालखंडामध्ये एकापेक्षा एक अशा प्रकारचे विचारवंत जन्माला आले. म्हणून विचारवंतांनी 19व्या शतकामध्ये वैचारिकतेला पुरोगामी अशा प्रकारची दिशा दिली. सामाजिक सुधारणावादाची मांडणी केली. विचारवंताच्या विचाराचा, कार्याचा आणि लेखनाचं हे अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि म्हणून या सर्व असणाऱ्या विचारवंताकडे बघत असताना या काळामध्ये भाऊ लाड धार्मिक सुधारणा केल्याशिवाय सुधारणा करणे अवघड आहे. धार्मिकबद्दल अभिप्रेत होतं. हे व्यवसायाने डॉक्टर असून पुरोगामी विचाराचे होते. त्यांनी ज्ञानप्रसारक सभा त्या काळामध्ये स्थापन केली. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्रातून ज्ञानव्यवहार सुरू केला. पाश्चात्य विद्या ज्ञान आत्मसात करून ते भारतीय वाचकांच्या वर्गात पसरवणे हा उद्देश त्यांच्या नियतकालिकामागे होता. मनुष्याचे अज्ञानपण घालवून ज्ञानरूपी प्रकाश पाडून सज्ञान करणे असा आदर्श राजाराम मोहरांनी या काळामध्ये ठेवला. महाराष्ट्रामध्ये धर्म समाज सुधारणावादी चळवळ सुरू केली. नवे ज्ञान आले. समाजाची पुनर्बांधणी या काळामध्ये होऊ लागली. व्यक्तीला विचार, आचार, उच्चार याचं स्वातंत्र्य असावे. वर्णभेद, जातीभेद व्यवस्था हानिकारक आहे आणि व्यक्तीची योग्यता ही जन्मावरून न ठरवता त्याच्या गुणावरून, त्याच्या कर्मावरून ठरवली गेली पाहिजे. आणि स्त्री पुरुषाचा समानता मानली पाहिजे. पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्याच्या इच्छेप्रमाणे कोणालाही कोणताही व्यवसाय करता आला पाहिजे. स्वातंत्र्य असले पाहिजे. हा विचार तरखडकरांनी, लोकहितवादीनं, महात्मा फुलेनं, ब्रह्मचारी रानडे यांनी मानलेले आपल्याला दिसून येतील. धर्म सुधारला तर समाज सुधारेल. शिक्षण दिलं पाहिजे त्याच्यासाठी समाज सुधारेल. लोकांचे आचार विचार बदलू लागतील. आणि म्हणून आचार विचार बदलण्यासाठी या काळामध्ये क्रांतिकारक असे विचार यांनी मानले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी या आर्य समाजाची स्थापना केली. धर्मकार्यासाठी ब्रह्मचर्य व्रत अंगीकारून त्यांनी या काळामध्ये दीक्षा घेऊन काम केलेलं आपल्याला दिसून येईल. वेदाच्या अध्ययनाचा हक्क सर्व मनुष्य मात्रांना आहे. वैदिकांची मानव संस्कृती पूर्ण अवस्थेमध्ये त्या काळामध्ये पोचलेली होती. त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं. समाज रचनेतील सर्वश्रेष्ठ तत्वे वर्णाश्रम धर्मित आहेत असे मान्य केले. वर्णचातुर्य हे जन्मजात नसून, जन्मसिद्ध नसून गुणकर्मावर अवलंबून आहे असं सांगितलं. वैदिक धर्माचे दरवाजे त्यांनी खुले केले. आर्य समाजाची दीक्षा सर्व जगाला घेणं हाच जग उद्धाराचा मार्ग आर्यावर्त देशाचा आहे असं ठणकावून सांगितलं. आर्य समाजाने तत्वज्ञान हिंदू धर्माची पुनर्स्थापना त्याला करायची होती. आर्य समाज, प्रार्थना समाज, सुशिक्षित वर्गाचा प्रसार करता झाला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजामध्ये बहुजनाचा प्रसार झाला आणि बहुजनाच्या मुक्तींच्या वाटा या काळामध्ये खुल्या झाल्या. महात्मा फुले यांनी अस्पृश्यसाठी, स्त्रियांसाठी शाळा कला समाज सुधारणा कृतीतून केली. या काळामध्ये अनेक टीका महात्मा फुले यांनी केली. हिंदू धर्माची चिकित्सा केली. बुद्धीच्या आधारे समाजाचं, ईश्वरांचं खरे रूप तपासलं. सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. मानवता हाच खरा धर्म आहे आणि तो धर्म माणसात भेद करत नाही. जो सत्य तोच धर्म. प्रत्येकाने सत्याचा अंगीकार केला पाहिजे. परमेश्वर मानव यांच्यामध्ये पुजाऱ्यांची गरज नाही असं फुल्यांनी ठणकावून सांगितलं. धर्म कर्मकांड याच फुल्यांनी विरोध केला. धार्मिक सुधारणासाठी सत्यशोधक धर्माची स्थापना महात्मा फुले यांनी केला. अनेक वेगवेगळ्या फुल्यांनी खरं तर चिकित्सा केलेल्या आहेत. एक नवी समाज रचना शोषित नसणारी, ती कोणाचं शोषण करणारी नाही अशी असावी अशी भूमिका फुल्यांनी घेतली. आणि शेतकऱ्याच्या संबंधी फुल्यांनी शेतकऱ्याच्या आसुडामध्येही त्या काळामध्ये विचार मांडले. गोपाळ गणेश आगरकर यांनी बुद्धिवादी भूमिका घेतली. धर्म सुधारण्यात जुन्या वचनाचा आधार घेणं हे चुकीचं आहे म्हटलं. देववाद, विवेकवाद, सदाचार, नीतिनिष्ठा, लोकसेवा, सत्यनिष्ठा त्यांना अभिप्रेत होते. सामाजिक सुधारणा व्हावी, नीतिमत्ता सुधारावी, समाजाच्या अंतरंगामध्ये परिवर्तन व्हावं, समाज सुधारक निर्णय, समाज सुधारलेला व्हावा आणि समाज सुधारण्याची विचाराची एक तात्विक बांधणी करण्याचा प्रयत्न या काळामध्ये त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो आहे. याबरोबरच लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य चळवळीला या काळामध्ये प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसेल. देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त करणं यासाठी त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिलं.
त्या काळातलं सर्वश्रेष्ठ कोणतं कर्म असेल तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हेच सर्वश्रेष्ठ कर्म आहे. आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य सेनानी असं म्हटलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांनीही ही राष्ट्रवादाची भूमिका मांडली आणि त्याला चिपळूण करायला फार मोठं प्रेरणा त्याच्या पाठीमागे पुढे दिली गेली. धार्मिक सुधारणापेक्षाही राजकीय स्वातंत्र्याकडे त्यांचा कल होता आणि समाजाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. अशा या काळामध्ये गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी आपल्या शतपत्रातून विचार मांडले. धर्मातील समाजातील दोष परखडपणे भाष्य केलं. याबरोबरच समाजाला चीड येईल असंही लेखन केलं. शतपत्रातून स्वसमाज, स्वधर्म, स्वसंस्कृती याचं निरीक्षण करून विश्लेषण करून परखड विचार म्हणून सुधारणा सुचवल्या. भारताने विचार करावा, नवे ग्रंथ वाचावे, वृत्तपत्र वाचावे, भोवतालचा विचार करावा, चांगले गुण आत्मसात करावेत, आळशीपणा टाकून द्यावा, पंडित केवळ मूर्ख समजा, पैसा खाऊ नका, अंगवस्त्र बाळगू नका, संसार भलाई न करा, ही भूमिका या काळामध्ये घेतली. म्हणजे सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सुधारणा सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील. विष्णुबा ब्रह्मचारी यांनी या काळामध्ये वैदिक धर्मावर श्रद्धा ठेवून ख्रिश्चन धर्माचा प्रतिकार केला. समाज सुधारण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचा आश्रय घ्यावा ही त्यांची वृत्ती नव्हती. समाज दोष दाखवून त्यांनीसुद्धा समाजामध्ये काही सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच या काळामध्ये अनेक अशा प्रकारचे विचारवंत जन्माला आले. आगरकर असतील, फुले असतील यांनी स्पष्ट आणि परखडपणे आपल्या या कालखंडामध्ये विचार मांडले गेलेले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून निबंध वाङ्मयामुळे मानवी संस्कृतीमध्ये आमूलाग्र परिवर्तनाला सुरुवात झाली. मराठी वैचारिक निबंधकारांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये स्थित्यांतर घडवून आणलेले आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून इकडे एकूणच या संपूर्ण लेखाकडे बघत असताना भाऊ दाजी लाड हेही एक लेखक या काळामध्ये झाले. बुद्धिमान, गुरुबद्दल आदर, मुंबईच्या जडणघडणीमध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. वैदिक शास्त्राचा बराचसा त्यांचा अभ्यास होता. वैदिक विषयावर त्यांनी बरंचसं लेखन केलेलं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर मुंबईमध्ये जे भावे नाट्यकार होते त्यांना त्यांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. मुंबईला ग्रंथालय निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला आणि म्हणून त्यांना भाऊ दाजी गर्ल्स स्कूल असं नाव मिळालेलं होतं. विधवा विवाह याचा खरं तर विधवांचा विवाह झाला पाहिजे त्याचा पुरस्कार केला. वेणूबाईचा विवाह पांडुरंग करमरकर यांच्या पुनर्विवाहाला ते हजर होते. पुराण, इतिहास संशोधक, त्याचबरोबर हिंदुस्थानात, भारतात त्यांची कीर्ती होती. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीस महत्त्व होतं. भारत जीर्ण अवस्थेतून मुक्त होऊन आधुनिक नवा भारत तयार व्हावा. प्रज्ञावंत अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले. विचाराचे समाजसुधारक, उदारमतवादी विचाराचे होते. संस्कृती, इंग्रजी, मराठी, गुजराती या चारही भाषेवर भाऊ दाजी लाड यांचं खरं तर प्रभुत्व होतं. आगरकर पुरोगामी, बुद्धिमावे, विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, पंडित, देशभक्त, निर्भय, शीलवंत अशा प्रकारचे आगरकर होते. बुद्धिवादी, विज्ञानिष्ठ होते. डोंगरीच्या तुरुंगात वाक्यमीमांसा, विचार लहरी खूप असं काही लेखन केलेलं आहे. सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केलेला आहे. केसरी सुधारक अंकातून लेखन केलेलं आहे. जातीभेद, अस्पृश्यता, विभक्त कुटुंब पद्धती, केशोपन, बालविवाह, विधवा पुनर्विवाह यासंबंधी लेखन केलं. स्त्रियांना स्वातंत्र्य हवं, त्याचबरोबर संमती वयाचा कायदा याचं समर्थन त्या काळामध्ये त्यांनी केले. धर्माची चिकित्सा परखड केली. बुद्धिवादी, विचारशील, तत्वनिष्ठ होते. देशाच्या सर्वांगीण विचारदृष्टीनं विचार त्यांनी मानले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिप्रमाणेवाद आणि धर्मासंबंधी कठोर तर्क आणि निर्भय तर्कनिष्ठ आणि निर्भयपणे त्यांनी लेखन केलं. म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये या सामाजिक सुधारकांचा फार मोठा वाटा आहे. आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक नावाचं प्राध्यापक साहेबराव गाठाळ यांचं जर पुस्तक वाटलं तर महाराष्ट्रातले सर्व समाजसुधारक त्याच्यामध्ये आले गेलेले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून मी थोडासा परिचयात्मक काही उल्लेख करून या विचारवंताची काही नावं आणि काही त्यांचे विचार आपल्यासमोर या तासामध्ये व्यक्त केलेले आहेत. पुढच्या आणखीन 1-2-3 तासामध्ये आपण काही विचारवंताची थोडीशी ओळख करून घेऊ.
आणि मग आपल्याला या पेपरला कसं हाताळता येईल त्याचं मार्गदर्शन आपल्याला करता येईल. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.